तर निश्चितपणे जे काही 40 टन प्रति एकरी असं उत्पादन आपल्याला घ्यावायचं आहे, त्यासाठीचा आपल्याला या ग्रेडच्या माध्यमातून उपयोग करता येईल. आणि शेतकरी बंधूंनो, नमस्कार. कृषक ॲप, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि ICL यांच्या वतीनं आज जो हा केळी उत्पादन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन यावरती जो हा वेबिनार ठेवण्यात आलेला आहे, त्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सगळ्यात आधी मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. केळी उत्पादन हे सर्व अर्थानं अन्नद्रव्य व्यवस्थापनावरती अवलंबून आहे आणि जर का त्यातले बारकावे आपण समजून घेतले तर आज मी तिला जे काही आपलं 25 ते 30 टन प्रति एकरी ही जी रास आपल्याला पडतीये, ती रास आपण निश्चितपणे वाढवून 35 ते 40 मेट्रिक टन प्रति एकरी अशा पद्धतीने उत्पादन हे निश्चितपणे घेऊ शकतो. आणि त्या दृष्टीनं आजच्या या वेबिनारमध्ये प्रामुख्याने आपण ज्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष देणं आवश्यक आहे, त्या महत्वाच्या बाबीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीनं आपण निश्चितपणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे जाणार आहोत. या मध्ये प्रामुख्याने ही बाब आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून द्यावीशी वाटते की जगभरामध्ये भारत हा देश सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती केळी उत्पादन, त्याचबरोबर केळीचं जागतिक पातळीवरती कन्झम्पशन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती जर कुठल्या देशाचं असेल तर ते भारताचं आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा या केळी उत्पादनामध्ये सर्वस्वी अवलंबित्व जे आहे जगाचं, ते मी असं म्हणेन की भारतावरती असू शकतं. आणि त्या दृष्टीनं आपल्याला एकंदरीत जे उत्पादन किंवा उत्पादकता आहे त्यामध्ये वाढ करण्यामध्ये खूप मोठा वाव आहे. जसं आपण पाहतो भारतामध्ये आंध्र प्रदेशचं उत्पादनामधली जी शेअर आहे ती सगळ्यात जास्तीची आहे. त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्राचा क्रमांक यामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आपण येतो, जे की केळी उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपण नंबर 1 वर जाण्यासाठी खूप मोठा वाव आहे, जो की उत्पादकतेच्या माध्यमातून किंवा एकंदरीत उत्पादन घेण्याच्या माध्यमातून आपण ते वाढवू शकतो आणि नंबर 1 वरती आपण जाऊ शकतो. जसं केळीचं उत्पादन घेण्यापूर्वी केळी या पिकाला आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि हे समजून घेत असताना नेमक्या वाढीच्या अवस्था आणि त्या वाढीच्या अवस्थेमध्ये नेमके प्रमाणात अन्नद्रव्यांची गरज या बाबी आपल्याला खास करून समजून घेणं आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे केळी हे पीक कमीत कमी 9 महिने, जास्तीत जास्त 12 महिने असा जरी आपण एकत्रित याचा कालावधी गृहीत धरला आणि आपल्या महाराष्ट्राच्या केळीचा जर विचार केला तर कालावधी हा 300 दिवसाचा कालावधी असा आपण म्हणता येईल. म्हणजे 10 महिन्याचा कालावधी हा सर्वसाधारणपणे केळी या पिकाच्या एकंदरीत उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणारा कालावधी आहे. कमीत कमी 9 महिन्यामध्ये पण येतात आणि जास्तीत जास्त 10 महिने असा हा लागणारा कालावधी आहे. आणि जेव्हा हा कालावधी आहे तेव्हा आपण नेमकेपणानं समजून घेतलं पाहिजे की सुरुवातीच्या 60 दिवसाचा जो कालावधी आहे तो म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल एस्टॅब्लिशमेंटचा कालावधी, म्हणजेच जमिनीमध्ये रोप स्थिर होऊन वाढीस लागण्याचा कालावधी. त्यानंतरचा जो कालावधी आहे तो म्हणजे काही कालावधी त्यामध्ये आपल्याला जातो, म्हणजेच 3 महिन्याचा कालावधी हा त्यामध्ये जातो. त्यानंतरचा जो सर्वसाधारण 3 महिन्याचा कालावधी आहे तो सर्वसाधारणपणे ग्रँड ग्रोथ स्टेज ज्याला आपल्याला म्हणता येईल की जिथं उत्पादनक्षम वाढ ही मोठ्या प्रमाणावरती योग्य प्रकारे होणं आवश्यक असतं. आणि जर का या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला दिसून आली तर योग्य प्रकारे उत्पादनक्षम वाढ त्या ठिकाणी होत नसल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून ग्रँड ग्रोथ स्टेज आणि बंच इमर्जन्स स्टेज म्हणजे 90 दिवसापासून ते 210 दिवसापर्यंतचा कालावधी हा अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा कालावधी असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यानंतरचा जो बंच डेव्हलपमेंट आणि बंच मॅच्युरिटीचा परत 3 ते 3.5 महिन्याचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपल्याला सर्व अर्थानं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि जो काही घड बाहेर पडलेला आहे त्याचं व्यवस्थितपणे पोषण करून जर का आपण चांगल्या प्रकारे घडाचं वजन, त्याचबरोबर फिंगर लेंथ, त्याचबरोबर ज्याला आपल्याला म्हणता येईल की फण्यांची संख्या जर का आपण योग्य प्रकारे ठेवली तर निश्चितपणे आपल्याला उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी वाव आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच
या 3 कालावधींचा विचार, म्हणजे सुरुवातीचा कालावधी हा 3 महिन्याचा, नंतर मुख्य वाढीचा कालावधी हा 3 महिन्याचा, आणि त्यानंतर ज्याला आपल्याला म्हणता येईल की मॅच्युरिटीचा कालावधी हा 3 महिन्याचा. आणि या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये योग्य प्रकारे कशा प्रकारे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल, आणि हे करत असताना नेमकेपणानं कशावरती आपण लक्ष दिलं पाहिजे हे सगळ्यात आधी समजून घेणं आवश्यक आहे. सगळ्यात आधी जी समजून घेण्याची बाब आहे ती म्हणजे केळी, ज्याला आपण म्हणतो फॉल्स लीफ, फॉल्स स्टेम, म्हणजेच थोडक्यात केळीचं पीक हे पानांनी बनलेलं आहे. आणि जर का योग्य प्रकारे पानांची संख्या आपण त्या ठिकाणी घेतली तर निश्चितपणे त्याचा परिणाम हा उत्पादनावरती आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून संपूर्ण पीक वाढीच्या कालावधीमध्ये केळीच्या पिकामध्ये कमीत कमी 32 आणि जास्तीत जास्त 36 पानं ही आपल्याला घेताच आली पाहिजे. आणि ही पानं घेण्यासाठी नेमकेपणानं काय केलं पाहिजे, कुठल्या अन्नद्रव्याची ती गरज आहे, ती गरज आपण जर का भरून काढली तर निश्चितपणे योग्य प्रकारे पानांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल. आणि पाण्याची संख्या जर का योग्य प्रकारे त्या ठिकाणी घेतली तर निश्चितपणे प्रकाश संश्लेषण आणि प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उचल ही त्या ठिकाणी केली जाईल. आणि जेव्हा अन्नद्रव्यांची उचल चांगल्या प्रकारे होईल तेव्हा मग आपल्याला जे बंच वेट कमीत कमी 30 किलो, जास्तीत जास्त 35 किलो, त्याचबरोबर ज्याला आपल्याला म्हणता येईल फण्यांची संख्या ही कमीत कमी 12, जास्तीत जास्त 15 पर्यंत आपल्याला नेता येईल. त्याचबरोबर ज्याला आपल्याला म्हणता येईल की हँड्स जे आहेत ते आपल्याला योग्य प्रकारे मिळतील. म्हणजे एका घडामध्ये कमीत कमी आपल्याला 10 केळी, जास्तीत जास्त आपल्याला 12 केळी ह्या सुद्धा आपल्याला घेता येईल. आणि एका केळीचं वजन हे 130 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 150 ग्रॅम पर्यंत आपण जर का टिकवलं तर निश्चितपणे चांगल्या प्रकारे घडाचं वजन हे आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. आणि जी फिंगर कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे केळीची जी साईज आहे ती कमीत कमी 18 ते 20 सेंटीमीटर असावी. केळीची जाडी जी आहे ती 4 ते 5 सेंटीमीटर असावी. आणि सर्वसाधारण केळीचं जे रंग आहे तो हिरवा ते पिवळा अशा पद्धतीच्या मध्ये असला म्हणजे आवश्यक आहे. केळीमध्ये सर्वात महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे काय, की जी पीएच आहे, जमिनीचा पीएच असेल किंवा पाण्याचा पीएच असेल, हा आयडियल पीएच ज्याला आपल्याला म्हणता येईल, तो आयडियल पीएच 6 ते 7.5च्या दरम्यान असावा जमिनीचा. आणि जर त्यापेक्षा जास्तीचा असेल पीएच तर त्या जास्तीच्या असणाऱ्या पीएच युक्त जमिनीमध्ये नेमक्या कुठल्या खतांचा वापर त्या ठिकाणी आपण केला पाहिजे, म्हणजेच कमीत कमी पीएच असणाऱ्या खतांचा वापर केला तर आपल्याला जास्तीचा पीएच असणाऱ्या जमिनींमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता ही चांगल्या प्रकारे वाढवता येईल. त्याचबरोबर ज्याला आपल्याला म्हणता येईल की कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, म्हणजेच अधिक आणि उणे चिन्ह असणाऱ्या अन्नद्रव्यांच्या ज्याला आपल्याला म्हणता येईल की योग्य प्रकारे वहन हे त्या ठिकाणी करण्यासाठी ज्या महत्वाच्या बाबींची काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे, म्हणजेच खतांमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांची जी योग्य प्रकारे उपलब्धता आपल्याला करून द्यायची आहे. आणि त्यामध्ये आवश्यक असणारे जे फॉर्म्स आहेत त्या फॉर्म्स बद्दल आपल्याला समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून योग्य प्रकारे खतांचं व्यवस्थापन करत असताना सर्वात आधी जे महत्वाचं ठरतं ते म्हणजे जमिनीचा सामू, त्याचबरोबर पाण्याचा सामू. आणि त्यामुळे त्याकडे सर्वात जास्त लक्ष हे आपण केळीचं उत्पादन घेत असताना दिलं पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की केळी आपण सर्वजण खातो, पण या केळी खात असताना नेमकेपणानं काय आपल्याला आवश्यक आहे ते आपण समजून घेणं आवश्यक आहे. केळीमध्ये सर्वात जास्त नत्र, स्फुरद, पालाश या 3 अन्नद्रव्यांपैकी केळी खात असताना त्या केळीमधनं जो सर्वात जास्त प्रमाणामध्ये अन्नद्रव्य पुरवठा केला जातो तो म्हणजे पोटॅशचा. त्यामुळे या पोटॅश या अन्नद्रव्याची आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारे उपलब्धता करून देणं आवश्यक आहे. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यांपैकी मॅग्नेशियम आणि कॅल्शियम, त्यापैकी महत्वाचा जर कुठला असेल तर कॅल्शियम, कारण केळी या पिकामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे योग्य प्रकारे आपल्याला आणायचं असेल तर कॅल्शियमची उपलब्धता ही आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे करून देणं आवश्यक आहे. आणि ज्या खतांमध्ये कॅल्शियम ऑक्साईडमध्ये, त्याचबरोबर मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये, पोटॅशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये असतील अशा प्रकारच्या खतांचा वापर हा त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर फॉस्फरस हा सुद्धा या केळी या पिकामध्ये, केळीच्या
फळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो आणि म्हणून फॉस्फरस सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा आहे, जो की फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि जस्तासोबत सुसंगत असावा. अशा प्रकारच्या फॉस्फरस युक्त खतांचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर फेरस आणि झिंक या 2 अन्नद्रव्यांचा सुद्धा विचार आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि फेरस हा प्रामुख्याने प्रकाश संश्लेषण किंवा पिकांची जी पानांची जी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आहे त्यासाठी आवश्यक असणारा झिंक, त्यासाठी आवश्यक असणारा फेरस आणि झिंक हा प्रामुख्यानं ज्या गुणवत्तेची फळं आपल्याला घ्यावायची आहे त्यासाठी लागणारं जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन, ऑक्झिन्स, ज्याला आपल्याला म्हणता येईल की संजीवक, संप्रेरक आणि उत्प्रेरक, हे सगळं तयार करण्यासाठी आणि फळांमध्ये आवश्यक असणाऱ्या जस्ताची मात्रा त्यामध्ये आणण्यासाठी जस्त, म्हणजेच थोडक्यात काय, मुख्य अन्नद्रव्यांपैकी पोटॅश आणि स्फुरद, दुय्यम अन्नद्रव्यांपैकी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी जर आपल्याला फेरस आणि झिंक याच महत्वाच्या अन्नद्रव्यांकडे आपण योग्य प्रकारे लक्ष जर दिलं तर निश्चित प्रकारे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं केळी उत्पादन हे त्या ठिकाणी घेता येईल. आणि त्यामुळं या केळी उत्पादनामध्ये या 6 अन्नद्रव्यांचं महत्व आणखीन जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला अधोरेखित करणं आवश्यक आहे. हे अन्नद्रव्यांचं महत्व लक्षात घेतल्याच्या नंतर प्रामुख्यानं जी अन्नद्रव्यांची गरज आहे, म्हणजे प्रति टन अन्नद्रव्यांची जी आवश्यकता आहे ती अन्नद्रव्य जर आपण त्या ठिकाणी दिली तर निश्चितपणे आपल्याला केळीचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे घेता येईल. जसं की प्रति टन केळीचं उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर नत्राची आवश्यकता सर्वसाधारणपणे 7 किलो प्रति टन असं आपल्याला त्या ठिकाणी नत्र आपल्याला देणं आवश्यक आहे. स्फुरद 0.58, पोटॅश 20.21, कॅल्शियम 5.94, मॅग्नेशियम 1.6 आणि सल्फर 1.82 सल्फेटच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं तर आपल्याला योग्य प्रकारे उत्पन्न त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात 40 टन जर आपल्याला केळीचं उत्पन्न एका एकरातनं घ्यायचं असेल तर 284 किलो नत्र, 23 किलो स्फुरद, 808 किलो पोटॅश, 238 किलो कॅल्शियम, 64 किलो मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपात आणि सल्फर आपल्याला सल्फेटच्या स्वरूपात SO4च्या स्वरूपामध्ये 73 किलो त्या ठिकाणी देणं आवश्यक असतं. आणि या प्रकारे जर का अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे उत्पादन कमीत कमी 40 टन, जास्तीत जास्त 60 टन प्रति एकरी या प्रमाणे सुद्धा आपण उत्पादन हे त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता जेव्हा खतांचा वापर करत असतो तेव्हा खतांचा वापर करत असताना सगळ्यात महत्वाची जी वेळा आहेत अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या, त्या वेळा आपण योग्य प्रकारे जपल्या पाहिजेत. म्हणजेच सुरुवातीच्या कायिक वाढीच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये योग्य प्रकारे कायिक वाढीसाठी असणाऱ्या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. त्यानंतर नंतरच्या 3 महिन्याच्या वाढीच्या अवस्थे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मुख्य वाढीची अवस्था, त्या अवस्थेमध्ये योग्य प्रकारे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आणि शेवटचे जे 3 महिने आहेत ज्याला आपण मॅच्युरिटी किंवा घड योग्य प्रकारे तयार होण्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन. आणि या 3ही कालावधींमध्ये ज्या अन्नद्रव्यांची गरज आपल्याला आवश्यक आहे ती अन्नद्रव्यांची गरज ही आपण योग्य प्रकारे समजून घेतली पाहिजे. आणि खतांचं व्यवस्थापन करत असताना आपण काळजी ही घेतली पाहिजे की खतं ही मुळांच्या कार्यकक्षेमध्ये त्या खतांचं व्यवस्थापन झालं पाहिजे. काही शेतकरी अतिशय बुडाजवळ खतांचं व्यवस्थापन करतात. काही शेतकरी हे ज्या प्रकारे ज्याला आपण म्हणतो की दुपारी 12 वाजता सावली पडते त्या सावलीमध्ये जेवढा एरिया येतो त्या क्षेत्रामध्ये जर का खतांचं व्यवस्थापन आपण केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता ही चांगल्या प्रकारे होते. म्हणून आपल्याला एकदम मुळांच्या म्हणजे ज्याला आपण बुंध्याजवळ खतांचं ऍप्लिकेशन न करता रिंग पद्धतीनं दुपारी 12 वाजता जी सावली पडते त्या सावलीच्या कार्यकक्षेमध्ये जर का या खतांचं व्यवस्थापन केलं तर त्यामधनं अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे होते. खतांचं व्यवस्थापन करत असताना नायट्रोजन हा सर्वात जास्त महत्वाचा घटक, पण नायट्रोजन हा एकटा कधीच द्यायचा नाही. नायट्रोजन हा आपल्याला नेहमी पोटॅश सोबत द्यायचा आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की केळी या पिकामध्ये पोटॅश या अन्नद्रव्याचं महत्व खूप मोठ्या प्रमाणावरती अधोरेखित केलेलं आहे. म्हणून नत्र आणि पोटॅशचा रेशो सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये आपल्याला
नत्र जर 1 किलो आपण वापरत असाल तर 3 किलो पोटॅश त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये म्हणजेच आणि कालावधीमध्ये आपल्याला नत्र आणि पोटॅशचा रेशो हा एक या प्रमाणात ठेवता आला पाहिजे. अशा पद्धतीनं नत्राचं व्यवस्थापन जर का आपण केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे केळीच्या झाडाची वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दिसून येते. सुरुवातीच्या 4 महिन्यामध्ये प्रामुख्याने या नत्र पोटॅशच्या रेशोकडे खूप बारकाईने आपल्याला पाहणं आवश्यक आहे, कारण सुरुवातीच्या 4 महिन्यामध्ये म्हणजेच गर्भधारणा होईपर्यंत नत्र पोटॅशचा रेशो जर का बिघडला तर आपल्याला जे पानांची योग्य प्रकारे संख्या आहे किंवा पानांची जी गुणवत्ता आहे ती योग्य प्रकारे मिळणार नाही आणि ती मिळवण्यासाठी हा नत्र पोटॅशचा रेशो आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे जपणं आवश्यक आहे. त्यानंतर स्फुरदाचा जर विचार आपण केला तर स्फुरद हा नेहमी मुळांची वाढ किंवा मुळांची कार्यकक्षा ही वाढवण्यासाठी आवश्यक असणारा घटक, त्याचबरोबर ज्याला आपण ऊर्जा असं म्हणू, एटीपी किंवा एडीपी ऊर्जा जी आहे, पूर्ण झाडामध्ये जर का ऊर्जा असेल तरच झाड हे अन्नद्रव्यांची उचल योग्य प्रकारे करू शकतं आणि झाडामध्ये जर का ऊर्जा नसेल तर त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उचल होत नाही किंवा झाडाची वाढ ही योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळं स्फुरदाची उपलब्धता ही योग्य प्रकारे तीनही वाढीच्या कालावधीमध्ये योग्य प्रकारे आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि जो काही स्फुरद आपण देत आहोत तो स्फुरद कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जस्तासोबत सुसंगत असला पाहिजे. आणि हा स्फुरद देत असताना सुरुवातीच्या कालावधीमध्ये मुळांची वाढ, नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजेच मुख्य वाढ आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये ऊर्जा संचयन या महत्वाच्या बाबीकडे या स्फुरदाकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि मग स्फुरद जर का योग्य प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध झाला आणि जर का आपल्याला योग्य प्रकारे झाडामध्ये ऊर्जा संचयनाचं आणि मुळांची जास्तीत जास्त वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी फायदा झाला तर निश्चितपणे जी उत्पादनक्षम वाढ आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. म्हणून स्फुरदाकडे बारकाईने पाहणं आवश्यक आहे. पोटॅश बद्दल परत एकदा सांगतो की सुरुवातीच्या कालावधीमध्ये नत्र पोटॅशचा रेशो आणि मुख्य वाढीच्या कालावधीमध्ये नत्र पोटॅशचा रेशो हा आपल्याला 1:3 आणि 1:6 या प्रमाणात ठेवता आला पाहिजे. आणि पोटॅश हा सर्वात महत्वाचा क्वालिटी पॅरामीटर वरती सर्वात जास्त ज्याला आपल्याला म्हणता येईल की भर देणारा घटक जर कुठला असेल तर तो पोटॅश. आणि केळी या पिकामध्ये पाण्याचं योग्य प्रकारे प्रमाण त्या ठिकाणी ठेवण्यासाठी या पोटॅशचं महत्व, त्याचबरोबर रोगप्रतिकार क्षमता किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पोटॅशचं महत्व हे अधोरेखित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या पोटॅशकडे सातत्यानं आपण या पोटॅशचा पुरवठा केळी या पिकामध्ये करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि पोटॅश हा वापरत असताना K2O स्वरूपामध्ये ज्या खतांमध्ये पोटॅश उपलब्ध आहे त्या खतांचा वापर करणं जास्त चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राहील. कारण क्लोराईड जमिनीमध्ये मिसळणं, क्लोराईड युक्त पोटॅशचा वापर करणं म्हणजेच MOPचा वापर करणं हे प्रामुख्याने आपल्या जमिनीसाठी, त्याचबरोबर एकंदरीत जमिनीमध्ये असणारं जे क्षारयुक्त जमिनी होण्यासाठी कारणीभूत असणारा ज्या खतांचा क्षारता निर्देशांक जास्त आहे अशा खतांचा वापर आपण कमीत कमी करून पोटॅश ज्या खतांमध्ये K2O स्वरूपात उपलब्ध आहे अशा प्रकारच्या खतांचा वापर करून आपण निश्चितपणे पोटॅशची उपलब्धता वाढवू शकतो. मॅग्नेशियम हा सर्वार्थानं ज्याला आपल्याला म्हणता येईल की पिकांच्या पानांचं काळजी घेणारा घटक, पानांची काळजी घेणारा घटक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पानांची लांबी, रुंदी, जाडी आणि त्याचबरोबर प्रकाश संश्लेषणाचा वेग आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देणारा केंद्रीय घटक असं या मॅग्नेशियमकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि मॅग्नेशियमची उपलब्धता मॅग्नेशियमच्या ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये जर का आपण करून दिली मॅग्नेशियम सल्फेटच्या ऐवजी तर निश्चितपणे मॅग्नेशियमची उपलब्धता ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्याला योग्य प्रकारे पानांची जडणघडण आणि त्या जडणघडणीच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषण आणि प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी घेता येईल. गंधकाचं महत्व हे सुद्धा आपल्या केळी या पिकामध्ये महत्वाचं आहे. गंधक हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी आवश्यक आहे. गंधक हा प्रामुख्यानं साखर आणि पाण्याचं प्रमाण, थोडंसं प्रकाश संश्लेषण, थोडंसं हिरवेगारपणा, थोडीशी गुणवत्ता या सर्व गोष्टींमध्ये महत्वाचा घटक आहे. त्यामुळे गंधक हा सर्वार्थानं SO3- म्हणजेच सल्फेटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी गंधकाची उपलब्धता जर आपण करून दिली आणि तो गंधक जर का
SO3 मायनसच्या स्वरूपामध्ये असेल तर त्या गंधकाची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होते. म्हणून SO4 ऐवजी SO3 मायनस या खतांमध्ये, ज्या खतांमध्ये गंधकाची उपलब्धता आहे त्या खतांचा वापर प्रामुख्याने त्या ठिकाणी करणं आवश्यक राहील. कॅल्शियम हा सर्वात महत्वाचा घटक आपल्या सर्वांना माहिती आहे. दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम हा मुळांवरती टोकं तयार करणं असेल किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की एकंदरीत जे फळं आहेत ते फळं चांगल्या प्रकारे तयार करण्यासाठी सेल वॉल ज्याला आपण म्हणतो ते सेल वॉल योग्य प्रकारे त्या ठिकाणी तयार करणं, त्याचबरोबर केळीचा ग्रोईंग टिप ज्याला आपल्याला म्हणतो, नवीन पान निर्मिती असेल किंवा एकंदरीत जे क्वालिटी पॅरामीटर ज्याला आपल्याला म्हणता येईल तो क्वालिटी पॅरामीटर हा कॅल्शियम आहे. आणि हा कॅल्शियम सुरुवातीच्या कालावधीमध्ये जेवढा चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी द्याल तेवढा चांगलं केळीचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. म्हणजेच सुरुवातीच्या 4 महिन्यामध्ये जर का आपण कॅल्शियमचा उपयोग अतिशय चांगल्या प्रकारे केला तर अतिशय चांगल्या प्रकारचं केळी उत्पादन आहे आपल्याला दिसून येतं, घेता येऊ शकतं. आणि जर का नंतरच्या कालावधीमध्ये आपण कॅल्शियमची उपलब्धता करून दिली तर या कॅल्शियम हा जमिनीमध्ये त्याचबरोबर झाडामध्ये त्याचं वहन हे अत्यंत संथ गतीनं होत असतं. त्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये कॅल्शियम देणं हे कधीही जास्त संयुक्तिक असणार आहे. आणि हा कॅल्शियम सुद्धा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये देणं आवश्यक आहे, कॅल्शियम सल्फेट किंवा कॅल्शियम नायट्रेट ऐवजी. त्याचबरोबर कॅल्शियम सोबत बोरॉन हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. बोरॉन हा सर्वार्थानं घड निर्मिती, त्याचबरोबर नंतर सेल डिव्हिजन, सेल एक्सपान्शन, सेल इलॉंगेशन या म्हणजेच कॅल्शियमच्या बरोबरीनं हा बोरॉन हे अन्नद्रव्य काम करत असतं. त्यामुळं फण्यांची संख्या असेल, केळांची संख्या असेल, त्याचबरोबर योग्य प्रकारे गर्भधारणा होणं असेल, या सर्व बाबी या एकत्रितपणे कॅल्शियम आणि बोरॉन या अन्नद्रव्यांवरती अवलंबून आहे. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये सर्वात महत्वाचं आपल्याला सांगितल्याप्रमाणे झिंक आणि फेरस. झिंक हा सर्वार्थानं सायटोकायनिन, जिब्रेलिक ऍसिड, ऑक्झिन्स, त्याचबरोबर सर्व ज्याला आपल्याला म्हणता येईल की जी गुणवत्ता आपल्याला त्या व्हरायटीची असते ती गुणवत्ता जर आपल्याला मिळवायची असेल तर त्या झिंक या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करता आलं पाहिजे. आणि त्यासोबत सुरुवातीच्या म्हणजे लागवडीच्या पहिल्या 1 महिन्यामध्ये जर का आपण जस्ताचं व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं, म्हणजेच लिक्विड झिंक सस्पेन्शन वाला जर का आपण ड्रिपच्या माध्यमातून 7 ते 10 दिवसामध्ये, 15 ते 20 दिवसामध्ये आणि 25 ते 30 दिवसामध्ये एक ऍप्लिकेशन जर का केलं तर निश्चितपणे त्याचा परिणाम हा आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि त्याचबरोबर नंतर गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये परत एकदा झिंक जर का आपण योग्य प्रकारे तिथं दिला तर योग्य प्रकारे घड निर्मिती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होते. आणि फेरस हा प्रामुख्याने प्रकाश संश्लेषणामध्ये मदत करणारा घटक. आणि झिंक आणि फेरसचा वापर करत असताना शक्यतोवर फवारणीच्या माध्यमातून चिलेटेड झिंक किंवा चिलेटेड फेरसचा वापर आपण करावा. आणि जर का ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून झिंक आणि फेरस द्यायचा असेल तर झिंक हा सस्पेन्शनच्या माध्यमातून आणि फेरस हा इडाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला तर त्याचे परिणाम हे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पीक वाढीवरती दिसून येतात. एकंदरीत एक थंबरूल म्हणून जर आपण गृहीत धरलं तर नत्राचा वापर हा सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये 60% नत्र गेला पाहिजे, दुसऱ्या 3 महिन्यामध्ये 20% आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये 20% नत्र त्या ठिकाणी गेला पाहिजे. स्फुरदाचा जर विचार केला तर सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये 50% स्फुरद त्या ठिकाणी गेला पाहिजे, नंतरच्या 3 महिन्यामध्ये 25% आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये 25% स्फुरद तिथं गेला पाहिजे. पोटॅश हा सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये 35%, नंतरच्या 3 महिन्यामध्ये 35% आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये 30% पोटॅश हा त्या ठिकाणी आपल्याला देता आला पाहिजे. कॅल्शियम सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये 70%, नंतरच्या 3 महिन्यामध्ये 15% आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये 15%. असं जर का आपण कॅल्शियमचं विभाजन केलं, मॅग्नेशियम आणि सल्फर सातत्यानं त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये 30% सुरुवातीच्या अवस्थेत आणि नंतर 40% आणि शेवटी 30% अशा पद्धतीनं या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. आता जेव्हा बेसल ऍप्लिकेशन वरती आपण येतो, बेसल ऍप्लिकेशन मध्ये नत्र, स्फुरद, पालासोबत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश हे 4 अन्नद्रव्ये एकत्रित देण्याच्या दृष्टीनं पॉलिसल्फेट 4-in-1 फर्टिलायझर हे आपल्याला भारतामध्ये ICL ने 2 स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले. एक तर पावडर स्वरूपामध्ये ज्याला आपण स्टँडर्ड असं म्हणतो आणि दुसरं ग्रॅन्युलर म्हणजेच प्रीमियम
असे 2 स्वरूपामध्ये आपण पॉलिसल्फेट हे खत भारतामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. या खताचा उपयोग आपल्याला सुरुवातीला बेसल डोस मध्ये करावयाचा आहे आणि हे खत इंग्लंडमध्ये ज्या बॉल्बी माईन आहेत त्या बॉल्बी माईन मध्ये जे खनिज आपल्याला सापडतं त्या खनिजाला पावडर स्वरूपामध्ये कन्वर्ट करून आपण पॉलिसल्फेट स्टँडर्ड हे तयार करतो आणि त्या पावडर पासून ग्रॅन्युलेशन करून पॉलिसल्फेट प्रीमियम ही ग्रेड आपण तयार करतो. पावडर आणि प्रीमियम यामध्ये थोडासा ग्रॅन्युलेशन मध्ये जो काही खर्च लागणार आहे तो ऍडिशनल खर्च आपल्याला करावा लागतो. पण केळीसाठी चांगलं जर कुठलं खत असं विचारलं तर पॉलिसल्फेट स्टँडर्ड म्हणजेच पावडर स्वरूपातलं खत जर का आपण टाकलं तर निश्चितपणे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश ही चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे होईल. यामध्ये असलेला सल्फर हा 17.5% एसच्या स्वरूपामध्ये, एलिमेंटल सल्फरच्या स्वरूपामध्ये जर आपण बघितलं तर तसा FCO नुसार, पण अवेलेबल सल्फरच्या स्वरूपात जर आपण विचारात घेतलं SO3- स्वरूपात तर यामध्ये असणारा सल्फर हा जवळजवळ 48.5% जवळजवळ आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर यामध्ये असणारा पोटॅश हा 12.5% K2O स्वरूपात, यामध्ये असलेला मॅग्नेशियम हा 5% मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपात, यामध्ये असणारा कॅल्शियम हा 15% कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात. म्हणजेच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश हे ऑक्साईड स्वरूपामध्ये आणि सल्फर हा SO3- स्वरूपामध्ये यामध्ये असल्यामुळं यामधले चारही अन्न घटक हे सेंद्रिय स्वरूपामध्ये असल्यामुळं किंवा नैसर्गिक स्वरूपामध्ये असल्यामुळं हे चारही घटक अतिशय सहजतेने पिकाला उपलब्ध होतात. त्याचबरोबर या खताचा क्षारता निर्देशांक अत्यंत कमी, यामध्ये असणारं क्लोराईडचं प्रमाण हे सुद्धा नगण्य. त्याचबरोबर कार्बनचं जे आपल्याला म्हणू की खतांच्या माध्यमातून कार्बनचं उत्सर्जन जे आहे ते या खताच्या माध्यमातून अतिशय कमी प्रमाणात होत असल्यामुळं जमिनीसाठी, पिकासाठी आणि वातावरणासाठी पूरक असे हे पॉलिसल्फेट हे खत. आणि हे खत सर्वसाधारणपणे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे इंग्लंडच्या बॉल्बी माईन मधनं आपण हे घेतो आणि हे नॅचरली आपण तयार करत असल्यामुळं डायरेक्ट माइन्स मधनं हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जात असल्यामुळं आणि हे खत कुठल्याही कारखान्यामध्ये तयार होत नसल्यामुळे या खताला आपण सर्वार्थानं नैसर्गिक खत किंवा सेंद्रिय खत असं आपण म्हणू शकतो. इथं दाखवल्याप्रमाणे या खताच्या माध्यमातून कार्बनचं जे उत्सर्जन आहे इतर खतांच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी प्रमाणामध्ये होत असल्यामुळे हे खत आपल्या मातीसाठी आणि आपल्या वातावरणासाठी आणि आपल्या पिकासाठी अत्यंत पूरक खत असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर या खतामध्ये या खताचा क्षारता निर्देशांक अत्यंत कमी असल्यामुळं आपल्या जमिनीसाठी हे खत अत्यंत चांगलं, जेणेकरून खत टाकल्याच्या नंतर जमिनी क्षारयुक्त किंवा चोपण होणार नाही यासाठी आपल्याला या खताचा उपयोग करता येईल. आणि म्हणून पॉलिसल्फेट हा सर्वार्थानं जमिनीचे आरोग्य, त्याचबरोबर वातावरणाचं एकंदरीत जी आवश्यकता आहे त्या दृष्टीनं असलेलं आहे नैसर्गिक आणि सेंद्रिय खत. त्यामुळे या खताचा वापर क्षारता निर्देशांकाच्या दृष्टीनं, अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेच्या दृष्टीनं, क्लोराईडच्या अत्यंत कमी नगण्य प्रमाणामध्ये असलेल्या याच्यामध्ये प्रमाणामुळे आणि एकंदरीत ज्याला आपल्याला म्हणता येईल की यामध्ये असणारा अन्नद्रव्य पोटॅश हा K2O स्वरूपामध्ये उपलब्ध असल्यामुळं अतिशय सहजतेने उपलब्ध होणारे अन्न घटक आणि जमिनीमधून दिलं असताना सुद्धा 90% अन्नद्रव्यांची उपलब्धता करणारा एकमेव खत इतर खतांच्या तुलनेमध्ये असं आपल्याला या पॉलिसल्फेट बद्दल म्हणता येईल. म्हणजेच 100 किलो जर आपण खत या केळीच्या बागेमध्ये टाकलं तर त्यामध्ये 90 किलो खत हे लगेच त्या ठिकाणी त्या केळीच्या पिकाला पूर्णपणे त्याच्या पीक वाढीच्या कालावधीमध्ये उपलब्ध करून देणारा आणि 3 ते 3.5 महिन्यामध्ये म्हणजे खत टाकल्यापासून 8व्या दिवसापासून यामधल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता व्हायला सुरुवात होते आणि 3 महिन्यांमध्ये कमीत कमी जास्तीत जास्त 3.5 महिन्यामध्ये या 90% अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. हे खत सेंद्रिय मानांकित खत आहे. उमरी, FIBL, इन्फोएक्सजेन, OFNG यासारख्या संस्थांनी या खताला सेंद्रिय मानांकन दिलेलं आहे. त्यामुळे या खताचा वापर हा इतर खतांच्या तुलनेमध्ये अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेच्या दृष्टीनं अतिशय चांगलं अन्नद्रव्यांची उपलब्धता ही करून देत असल्यामुळं आणि चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता ज्या वेळेस या अन्नद्रव्यांची पिकाला, केळी या पिकाला गरज असते त्यावेळेस या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देत असल्यामुळं हे खत अतिशय चांगल्या प्रकारे चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देतं. आणि आज मितीला
यासारखं 4-in-1 खत बाजारामध्ये उपलब्ध नाही, ज्याच्यामधनं तीनही दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर आणि मुख्य अन्नद्रव्यांपैकी पोटॅश या 4 अन्नद्रव्य एकत्रितपणे अतिशय सहजपणे उपलब्ध करून देणारं हे खत आहे. आणि या खताचा पीएच हा अत्यंत, ज्याला आपल्याला म्हणता येईल की न्यूट्रल पीएच असल्यामुळं यामधले 4ही घटक इतर कुठल्याही खतामधल्या इतर अन्नद्रव्यांसोबत न जुळता किंवा जमिनीमधल्या इतर अन्नद्रव्यांसोबत त्याची सांगड न होता पिकाला वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध करून दिले जाणारे हे अशा प्रकारचं वर्सेटाईल खत आयसीएलने केळी या पिकासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. याचा उपयोग कमीत कमी 75 किलो, जास्तीत जास्त 100 किलो प्रति एकरी याप्रमाणे जर का आपण केळी या पिकाला केला तर निश्चितपणे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर या तिन्ही अन्नद्रव्यांची गरज त्या ठिकाणी 100% पूर्ण केली जाईल आणि उर्वरित पोटॅश जो आहे तो 30% पोटॅश, 25 ते 30% पोटॅश हा या खताच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुरवठा केला जाईल. असं हे एकमेव वर्सटाईल किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल एकमेव द्वितीय खत आयसीएलने भारतामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. या खताचा उपयोग लागवडीच्या वेळेस बेसल ऍप्लिकेशन मध्ये 75 ते 100 किलो प्रति एकरी आणि त्यानंतर परत 3 ते 3.5 महिन्यांनी परत एकदा 75 ते 100 किलो प्रति एकरी याप्रमाणे जर का केला तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश या अन्नद्रव्यांची उपलब्धता अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दिसून येईल. फवारणीच्या खतांमध्ये जर का आपण विचार केला तर फर्टिवांट नावाचं जे तंत्रज्ञान आहे बेन गुरियन युनिव्हर्सिटी सोबत संशोधन करून आयसीएलने जे भारतामध्ये आणलेलं आहे, ज्याच्यामध्ये स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट या तीनही बाबी एकत्रित दिलेल्या असल्यामुळे इतर फवारणीच्या तुलनेमध्ये अतिशय सूक्ष्म आकाराच्या पाण्याच्या थेंबांची फवारणी ही आपल्याला पानांवरती झालेली दिसून येते. केळीच्या पानांवरती कुठल्याही पाण्याचा थेंब टिकून राहत नाही, पण आयसीएलच्या या फर्टिवांट तंत्रज्ञानाअंतर्गत ज्या 4 ग्रेड तयार केले गेलेले आहेत त्याची फवारणी केली असता त्यामध्ये असणाऱ्या स्टिकरमुळे जिथं कुठं पाण्याचा थेंब हा पडलेला आहे तिथंच तो पाण्याचा थेंब चिटकून राहतो आणि त्याचबरोबर प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून म्हणजेच पानांची जी उघडझाप आहे किंवा स्टोमॅटा ओपनिंग आणि क्लोजिंग ज्याला आपण म्हणतो, जास्त कालावधीसाठी स्टोमॅटा म्हणजे पानांची पर्णरंध्र जास्त कालावधीसाठी उघडी ठेवण्यासाठी आवश्यक असणारं जे ह्युमेक्टंट आहे ते ह्युमेक्टंट यामध्ये दिलेलं असल्यामुळे आपल्याला या खताच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून म्हणजे स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट जेवढा जास्त सरफेस एरिया या पानांचा फवारणीच्या माध्यमातून कव्हर केला जाईल तेवढी जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी होईल. म्हणून फवारणीच्या साठी या खतांचा वापर ज्याला आपल्याला म्हणता येईल स्टार्टर, काही वाढीच्या कालावधीमध्ये म्हणजेच सुरुवातीच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये, मुख्य वाढीच्या कालावधीमध्ये बूस्टर आणि फ्रूट आणि त्याचबरोबर जे होत असताना परत एकदा फ्रूट या ग्रेडचा वापर घडांवरती फवारणी करण्यासाठी आणि शेवटी मॅच्युरिटी एकत्रित येण्याच्या दृष्टिकोनातून पिकवॉन्ट या 4 ग्रेडचा वापर त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पिकवॉन्ट या फर्टिवॉन्ट तंत्रज्ञानायुक्त ज्या फवारणीच्या ग्रेड बनवलेल्या आहेत त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. स्टार्टर मध्ये 11% नत्र, 36% स्फुरद, 24% पोटॅश सोबत स्प्रेडर, स्टिकर, ह्युमेक्टंट सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य. बूस्टर मध्ये 8% नत्र, 16% स्फुरद, 39% पोटॅश याही मध्ये स्प्रेडर, स्टिकर, ह्युमेक्टंट आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य दिलेले आहेत. फ्रूट मध्ये 12% नत्र, 5% स्फुरद, 27% पोटॅश, 8% कॅल्शियम आणि हा कॅल्शियम केळीची गुणवत्ता, घडाची गुणवत्ता किंवा फिंगर्सची गुणवत्ता योग्य प्रकारे टिकवून ठेवायला मदत करतो आणि यामध्येही स्प्रेडर, स्टिकर, ह्युमेक्टंट सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य दिलेले आहेत. 04932 मध्ये स्प्रेडर, स्टिकर, ह्युमेक्टंट दिलेला आहे, यामध्ये कुठलेही सूक्ष्म अन्नद्रव्य नाहीत. अशा या 4 ग्रेडचा वापर फवारणीसाठी प्रामुख्यानं आपण करावा. फर्टिगेशनचा जर विचार केला तर फर्टिगेशन मध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की विद्राव्य खतांचा वापर ड्रिपच्या माध्यमातून या कन्सेप्ट मध्ये आयसीएलने ऑल इन वन कन्सेप्ट आणलेला आहे, जेणेकरून सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता एकाच टँकच्या माध्यमातून करता येईल आणि सर्व अन्नद्रव्य हे एकमेकांसोबत सुसंगत असतील अशा ग्रेडचा वापर करून आपण केळीचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.
आणि म्हणून ICLच्या या ज्या फर्टिफ्लो किंवा पिक ऍसिड फॉर्म्युलेशन्स आहेत या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन हे त्या ठिकाणी करू शकतो. आणि त्या केळी या पिकासाठी जर आपण बघितलं तर नेमकेपणानं कुठल्या ग्रेड घेतल्या पाहिजे आणि त्यासाठी ज्या खास करून केळीसाठी तयार करण्यात आलेल्या ग्रेड्स आहेत त्यामध्ये फर्टिफ्लो बनाना 1 नावाची ग्रेड, ज्याच्यामध्ये 5% नत्र, 25% स्फुरद, 34% पोटॅश आणि 3 मॅग्नेशियम आणि 3 सल्फर हे जे आपण दिलेलं आहे याच्या माध्यमातून आपल्याला बनाना 1 म्हणजे सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये लागणाऱ्या ज्या अन्नद्रव्यांची गरजा आहेत त्या सर्व अन्नद्रव्यांच्या गरजा ह्या त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करता येईल. आणि सोबत कॅल्शियम युक्त 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड या ग्रेडचा वापर जर सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्यामध्ये केला तर निश्चितपणे या 2 ग्रेडच्या माध्यमातून इतर कुठल्याही अन्नद्रव्यांची गरज भासत नाही. थोडंफार जे सुरुवातीला मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे झिंक या अन्नद्रव्याची गरज त्या ठिकाणी भासेल त्यासाठी सस्पेन्शनचा वापर सुरुवातीला ड्रेंचिंगच्या माध्यमातून 7 ते 10 दिवसामध्ये, 15 ते 20 दिवसामध्ये आणि 25 ते 30 दिवसामध्ये असं 3 वेळा जर का आपण केलं तर इतर कुठल्याही अन्नद्रव्यांची गरज ही आपल्याला या 2 ग्रेडच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी भासत नाही. म्हणून बनाना 1 आणि 12-6-22 या 2 ग्रेडचा वापर सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये करावा. नंतरच्या 3 महिन्यासाठी 10-15-36 म्हणजे बनाना 2 नावाची ग्रेड, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आपण दिलेलं आहे आणि सोबत ब्लूम नावाची ग्रेड 7-23-23 अधिक 4 मॅग्नेशियम आणि 6 सल्फर या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करावा. आणि या 2 ग्रेडच्या माध्यमातून तिथं सुरुवातीच्या वाढीची जी अवस्था आहे, ग्रँड ग्रोथ ज्याला आपण म्हणू, त्या ग्रँड ग्रोथच्या माध्यमातून आणि नंतरच्या कालावधीमध्ये मॅक्फॉस आणि पोटॅशियम प्लस या ग्रेडचा वापर करावा. आणि सर्वात शेवटी मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये हायपिक आणि पोटॅशियम प्लस या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी केला तर निश्चितपणे आपल्याला योग्य प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन हे त्या ठिकाणी करता येईल. परत एकदा सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये ज्याला आपण म्हणू की काही वाढीची कालावधी, या कालावधीमध्ये बनाना 1 आणि 12-6-22 प्रति 4 दिवसाला एकदा या ग्रेडचा वापर म्हणजे कमीत कमी 5 किलो आणि जास्तीत जास्त 7 किलो प्रति एकरी याप्रमाणे आलटून पालटून या 2 ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करावा. त्यानंतरच्या 3 महिन्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये बनाना 2 आणि ब्लूम या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी आपण करावा. त्यानंतरच्या ज्या 1.5 महिन्याचा कालावधी आहे त्यामध्ये मॅक्फॉस आणि पोटॅशियम प्लस या 2 ग्रेडचा वापर करावा. आणि शेवटच्या 1.5 महिन्यामध्ये हायपिक आणि 8047 या 2 ग्रेडचा वापर करावा. आणि कमीत कमी 2 ऍप्लिकेशन मध्ये 4 दिवसाचं अंतर, जास्तीत जास्त 5 दिवसाचं अंतर आणि कमीत कमी 5 किलो एका वेळेस, जास्तीत जास्त 7 किलो एका वेळेस अशा प्रकारे या खतांचं व्यवस्थापन या केळी या पिकामध्ये जर का आपण केलं तर निश्चितपणे जे काही 40 टन प्रति एकरी असं उत्पादन आपल्याला घ्यावायचं आहे त्यासाठीचा आपल्याला या ग्रेडच्या माध्यमातून उपयोग करता येईल. आणि पॉलिसल्फेटचं ऍप्लिकेशन सुरुवातीला आणि फवारणीच्या सांगितल्याप्रमाणे या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या ग्रेड सुद्धा ICL ने उपलब्ध करून दिलेले आहेत. फवारणीसाठी 12% झिंक EDTA, 12% फेरस EDTA आणि सोबत बोरॉन हा सुद्धा आपण दिलेला आहे. त्याचबरोबर लिक्विडच्या स्वरूपामध्ये लिक्विड कॅल्शियम, लिक्विड बोरॉन आणि लिक्विड झिंक ट्रेंचिंगच्या माध्यमातून या झिंक, बोरॉन आणि कॅल्शियमची उपलब्धता वाढवण्यासाठी खास करून या ग्रेडची दिलेली आहे. मला वाटतंय एवढं या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगणं योग्य आहे. याशिवाय जर का काही आपले प्रश्न असतील तर ते आपण सर्व कृषक ऍपच्या माध्यमातून आपण सर्वांनी मांडावेत. त्यांची यथोचित उत्तर देण्याच्या दृष्टीने निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. परत एकदा आपल्या सर्व शेतकऱ्यांचे कृषकच्या वतीनं, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीनं आणि ICLच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.